बच्चू कडूंनी पदाधिकाऱ्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। बैठकीमध्ये विधानसभेला महायुतीसोबत राहायचं की नाही यावर चर्चा होणार आहे। बैठकीमध्ये मवियासोबत जाण्याच्या विचारांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। बैठकीमध्ये विधानसभेला स्वतंत्र लढण्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते। बच्चू कडू या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर प्रहार संघटनेचा विधानसभा निवडणुकांसाठी काय निर्णय असेल हे आज चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं। बच्चू कडूंकडून आज महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीमध्ये विधानसभेला महायुतीसोबत राहायचं की नाही यावर चर्चा होणार आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, प्रहारची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होतीये, किती वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की प्रहार संघटनेची आज कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि विधानसभेच्या अनुषंगाने ही बैठक ठेवण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये प्रहारच्या कार्यालयामध्ये ही बैठक ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळते, पण मुंबईमध्ये सर्व कार्यकर्ते आधी बच्चू कडू यांची भेट घेतील आणि यानंतर ठाण्याच्या दिशेने रवाना होतील अशी सुद्धा माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने अमरावती, अकोला आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये प्रहारचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि प्रहार वारंवार दावा करते की त्या ठिकाणच्या ज्या जागा आहे त्या आम्हीच लढवू, तर या अनुषंगाने ही बैठक ठेवण्यात आलेली आहे। लोकसभेनंतर नेमकं मतांचं राजकारण कुठल्या दिशेने फिरतंय यावरही आज सखोल चर्चा होणार आहे आणि बच्चू कडू यांनी आधीच आपले इरादे जाहीर केलेले आहेत की 20 ते 22 जागा ते या विधानसभेमध्ये लढवणार आहेत। त्यामुळे आज सरकारमधून बाहेर पडण्याचा ते निर्णय घेणार आहेत का किंवा त्या अनुषंगाने काही महत्त्वाचं भाष्य करणार आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण प्रहार एक अत्यंत आक्रमक अशी संघटना मानली जाते, पक्ष मानला जातो आणि ज्या पद्धतीने बच्चू कडू याचं नेतृत्व करतात त्यामुळे भविष्यामध्ये लोकसभेची गणितं पाहिल्यानंतर आता विधानसभेची गणितं नेमकी कशी असणार आहेत याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, सरकारचं लक्ष लागलंय। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।